नमस्कार मंडळी. नैराश्यानं छळणाऱ्या रात्रीमध्ये हास्याचं सुंदर स्वप्न घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत बाप माणूस या चित्रपटातील कलाकार. त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. एनर्जेटिक डान्सिंग स्टार पुष्कर जोग, व्हेरी पॉप्युलर व्हीजे, सिंगर अँड ॲक्ट्रेस अनुषा दांडेकर, चित्रपट, मालिका, नाटकांमधील प्रतिभा संपन्न अभिनेत्री शुभांगी गोखले आणि या चित्रपटातील गोंडस बाल कलाकार केया इंगळे. कार्यक्रमात स्वागत आहे. मंडळी, शंकरा शितलीच्या लव्ह स्टोरीमध्ये आज येणार आहे एक वेगळंच वळण. बघूया त्यात कोणाचं होतंय मरण. जे दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार. शितले शितले शितले, सकाळ सकाळ आले असं दमकी. इकडे इकडे ही बघ, नवीन बिस्किट आले ती. हे बघ, ही खा की. हे बघ, नवीन बिस्किट आले ती. खा खा की आधी नवीन बिस्किट. मला दे की. तुला काय ते मुर्दे तिकडे बिस्किटला आग लावते तर पेटो. काय झालं? मोठा प्रॉब्लेम झाला. होऊ दे की. प्रॉब्लेम झाला होऊ दे की. जगातला कुठला बी प्रॉब्लेम झाला तरी तुझ्यासाठी. नंतर रोमॅन्स कर रे तुझा. ऐक, तुला आहे का नाही? मला आहे का नाही? आता आहे का नाही? आता आहे का नाही? अर्जंट मध्ये आहे का नाही? अर्जंट मध्ये. शिवलीचा लवर बनायचा. कुणाचा? शिवलीचा लवर. ए काय शितली एवढी बिडी झाली काय? मजाक करती? मजाक नाही करत. शंकर्या, मी हिचा लवर बनू. हिचा लवर बनायचा. शंकर्या, तुला हे कराय थोड्या वेळासाठी फक्त माझा लवर बनायचं, एकदम थोडा वेळ. ए टिटवे, थोबाड बघितलंय का तुझे? हा, हिचा लवर होय. मी नसतो होती लवर. याच्यापेक्षा मी माझ्या बाकऱ्यांना जाऊन प्रपोज मारीन. तू तर तोंड्या, मला काय नाद नाही आहे असं तुझं लवर म्हणून मिरवायचं गावात. हे बघ, माझी मजबुरी आहे शंकर्या, म्हणून आलाय तुझ्याकडे मी. नाही तर तुझ्या आकाराची पेन्सिल पण नाही वापरत मी शाळेत. माझी चॉईस नाही आहे, माझ्याकडे चॉईस नाही. हिला सांगाय टिटवे, एकाच झनाट्यात तुला भैर ससाना दाखवीन. मी ऐकणार आहे बा तुझं. ही चॉईस तर सांगते होय. षटकोनी तोंडाचा बॉयफ्रेंड आहे हिचा. मला बोलली होय. शिवले भांडू नका. थोबाड बंद ठेव ना टिटवे. कसं बोल सोडवणार आहे आपल्याला प्रॉब्लेम मधनं. मी पाया पडते तुझ्या. शिवले जरा गप्प बस. ऐक की शंकरे, ऐक की ऐक की. मी सांगते म्हणून शिवलीचा लवर बन. आग पण मी का बनू तिचा लवर? अरे हिच्या बापाने हिचाने पम्याचा मेसेज पकडले ते. पम्याने हिला जे गिफ्ट दिले ते बी पकडले ते. पम्याला वाचवण्यासाठी हिने सांगितलं की शंकराने हे सगळे मेसेज आणि गिफ्ट दिले ते. मी पम्याने नाही दिले, तूने दिले. मी कवा दिल? माझा काय संबंध आहे? ते मी कोणाला कळू नये म्हणून पम्याचं नाव किराणावाला सेव्ह केलंय. शेण खाल्लं थोबाड नीट कर, थोबाड नीट कर. काय केलं? ऐक माझं, तू आहे का नाही, आता तिच्या बापाला का नाही सांग की मी शिवलीचा नाच सोडला म्हणून. माफी मागून टाक. कधी बी येतील मारून टाकतील रे हिला. ऐक की माझं. कधी बी येतील म्हणजे हाय कुठं त्यो? ते भाऊ चाबूक घेऊन निघालेत. तुझ्याकडच येत आहेत ते. वाटेत शिंदे काकांचा उधळलेला बैल त्यानं ढुशी मारली, त्यांना चापकानं फोडतायत ते. म्हणून आम्ही कडकडनी हाय का नाही ते होईपर्यंत आम्ही तुझ्याकडे पळून आलोय. आता तूच यातनं शिवलीला वाचवू शकतो. भाऊ कधी बी येतील, तू तयार राहा. शिवलीसाठी ऐक की ग, या शिवलीच्या नादात मी केवढा उसवला जाईन तुला कल्पना पण नाही. भाऊ आले, भाऊ आले. पाया पडतो भाऊ. आम्ही पाया पडतो.
भाऊ पाया पडतो. अरे लेंगा अरे पाया पडतो भाऊ. भाऊ ऐका, भाऊ माझं चुकलं. भाऊ माझं चुकलं. मी नाच सोडला. मी शिवलीचा नाच सोडला. मी याच्या पुढे शिवलीचं थोबाड बघणार नाही, तिच्याकडे डोळे वर करून बघणार नाही. शिवली काय मी स्वतःच्या सावलीकडे डोळे वर करून बघणार नाही. सावली खाली असते ना, डोळ्यावर करून काय बघणार आहेस? लॉजिक सुट्टी मरती तिकडं. मामा ऐका की, मामा शंकर ऐका नाही, तसा वाईट पोरगा नाही आहे. आणि त्यानं सांगितलं आता की तू शिवलीचं नाच सोडलं. माफ करा की, माफ करा की भाऊ, माफ करा. भाऊ मी पण ह्याचा नाच सोडलाय. मी नाही लागणार ह्याच्या दादाला. माफ करा, एकदा माफ करा. ऐका की भाऊ, पाय सोडा. एकदा मामा पाय सोडा. अरे पट्ट्यामुळे खाली कोण काय करतंय दिसना झालंय. पाय सोडा. नाही भाऊ, नाही. गळ्यातल्या पट्ट्यानं भाऊ मी पाय नाही सोडणार. पाय सोड. तुम्ही माफ केलं म्हणा, मी पाय सोडीन. माफ करून टाका. माफ केलं. मला पण घ्या, मला पण घ्या. माफ केलंय. गंडावलं. कंटावलं. मामा सोड. शंकर्या मामा माझ्या पोरीला गिफ्ट देतोयस. काय मी नाही दिली ती gift. काय नु बाय नु मेसेज करतोयस. मी नाही केली. काय होय रे बाड्या. मामा गिफ्ट देतोयस ती देतोयस. मामा तू असली ओ मामा गाणारी गिफ्ट देतोयस. होय काय दिलंय मामा? मी काहीच नाही दिलंय. ह्यातनं बाहेर काढ. काय खिशातनं बाहेर काढ. ही काय आहे? ही काय आहे? काय आहे? ही चिंगम आहे. खाऊन थुकलाला चिंगम हाय. हे गिफ्ट आहे होय? चिठ्ठी काढ बाहेर. चिठ्ठी काढ चिठ्ठी बाहेर. चिठ्ठीत काय लिहिलंय? काय लिहलंय? काय लिहिलंय? ही आपल्या पहिल्या पिक्चरची आठवण. असली दळभद्री आठवण वय बेड्या. असली आठवण वय बेड्या. ओ मामा मामा अहो सोडा की. मामा एक मिनिट द्या मला, एकच मिनिट. एक मिनिट मी सांगते, त्यासनी समजावते. शिवले ही काय आहे? ही काय आहे? ते पम्या आणि मी पहिल्यांदा पिक्चरला गेलो होतो ना, तेव्हा पम्या हे चिंगम चगळत होता. त्यानं आठवण म्हणून दिली आहे मला. कसलं रोमॅन्टिक आहे ना पम्या. बाबळीचं रोमॅन्टिक आहे. बाबळीचा रोमॅन्टिक आहे पम्या. हा हे असलं कोणतरी देतं होय, त्यानं ती टाकायला नाही तर कुठेतरी चिकटवायला दिलं असेल. घेणारे तू डब्बीत भरलंस होय. बाप हाय हिता. पोरीवर गुलू गुलू कर, गुलू गुलू करतोय. नाही मामा. नाही मामा, गुलू गुलू मी सांगते, गुलू गुलू नाही. बॉबीची पाकिट फाड. गुलू गुलू नाही. काय बोलत होता? मी सांगते, त्यो आहे का नाही, त्यो बोलत होता की आता आपल्या दोघांचं ब्रेकअप झालंय म्हणून. हा ब्रेकअप झालंय मामा. ब्रेकअप ब्रेकअप म्हणजे काय असतंय? ब्रेकअप म्हणजे काय नाही, ते ब्रेकअप म्हणजे आहे का नाही, ब्रेकअप म्हणजे असते का तू आता तुझं मार्गाला जा, मी आता माझ्या मार्गाला जाते. तू तुझे रास्ते पे मैं मेरे रास्ते के बा. म्हणजे तू तो अभी जुदा हो गई तो मैं अभी जुदा हो कळलंय गया. कळलंय मामाला कळलंय. मामाला कळलंय. तू तेरे रास्ते में मेरा जुदा हो गया. हम दोन अभी मिलेंगे नहीं बा. तू करून तर जाऊ रे बेन्या. तू बेन्या तिला सोडून तर जाऊ नुसता. नाही तुला उभा कापला आडवा चिर लागणार. नाव सांगणार नाही. मी काय करू आता? मला कळलं काय. मामा माझ्या पोरीला बाळांतीन करून तिला वाऱ्यावर सोडणार आहे. काय म्हणलं तुम्ही? बाळांतीन? शिवले तू पोटुशी आहेस? मी पोटुशी. काढ बाहेर. काय मामा? तिच्यातला फोन काढ बाहेर. मामा तुमचा हात काढून तुम्ही काढतो तुला मग काढतो मामा. याचं काय? याचं काय करू? मेसेज वाच. मामा दुसऱ्याचा मेसेज नसतात. वाच मेसेज. नको नको. तू माझी बाळंतीण आहेस? मी नाही आहे. माझ्या बाळंतीणला काय गिफ्ट पाहिजे? हॅपी बाळंतीण डे. ह्या घेणाऱ्याने व्हॅलेंटाईनचं स्पेलिंग बाळंतीण लिहिलंय पम्याने.
पम्या कोण पम्या नाही नाही यानं कोण पम्या या ही मी येडा आहे मी ही व्हॅलेंटाईनचं स्पेलिंग बाळांतीन लिहिलंय पण म्यानं हा म्यानं यानं ही काय लिहिलंय मी काय लिहिलंय वाच काय लिहू नको नको जेलविस का जेवलीस का झोलपिस का झोपलीस का उलटी आहेस का उठली आहेस का मी येडा आहे मला अक्कलच नाही मामा मला एक पण स्पेलिंग जमना झाली कशाला माझ्या घिनाड्याच्या नादाला लागलीस तू पण शिवले एखादा सुशिक्षित बघायचा पम्यासारखा पम्यासारखा पम्या कोण आहे सुशिक्षित बघायचा ना माझ्यासारखा म्यासारखा बघायचं ना एखादा ऐका की मामा ऐका की ह्याने आहे का नाही आता हिचं नाच सोडलाय सोडलाय. तुम्ही माफ करून टाका हा? दोघांचा ब्रेकअप बी झालेला आहे झालेला आहे नाही का? आता प्रकरण लय पुढे गेलेलं आहे नाही तवा एकदम कडक मध्ये तापलेला आहे आपलं म्हणजे भाकरी वेळेवर उलटी केली पाहिजे म्हणजे शंकर्या हो मामा तुझ्या आईला घेऊन उद्या घरी यायचं भाकरी फिरवायला मामा नाही मी विचारलंय फक्त कशाला आता अजून काहीतरी होयाच्या आत तुमच्या दोघांचं लगीनच लावून टाकतो म्हणजे काय झालं ती ग एकत्र विसरला काय पुढचं भाऊ मला नाही मी हे बघा नाही तुम्हासने शंकर्या जावई म्हणून चालणार आहे होय? नाही सांगताय की मामा नको चांगलं नाही त्यो. मी नाही चांगला चांगला आहे की मी नाही चांगला नाही नाही आहे ती साहेबारा आहे नाही आहे पोरग मेहनती आहे पण मी आहे मेहनती आहे बघतोय की मी एवढी वर्ष दुकान चालवते 2 पैशाचा गफला नाही केला कवा पण उलट 10-15 ग्रॅम जास्तीच सामान देतय शंकर्या मामा माझ्या पोरीवर प्रेम आहे ना हा ह्या दोघांचं लगीन फायनल नाही मला नाही करायचं तिच्यावर लगीन मामा नाही मामा शंकर्या मामा जावई बापू या मामा नाही मामा या जावई बापू तुमच्या दोघांचं लगीन फिक्स ओय शंकर्या ओय शंकर्या ओय शंकर्या ओय हा? माझ्या शिवलीवर लगीन करणार आहे मला का मारते शिवली फक्त माझी आहे हा दुनिया की कोई भी ताकत हमें आयो ही तोंडाची कवाई इथं आहे का ह्यो कमी आहे वय माझ्या जावयाला मी घाबरलो होतो शिकले मला वाटलं आज माझं लग्न लावतोय का काय तो शिवलीवर असं कसं अशी बरी मी कोणाच्या हातात देईन तुझ्या हात फकस्त माझा आहेस बघ कोणतरी या शेतलीच्या दिलावर फकस्त आणि फकस्त शंकराचं नाव आहे शी त ली माझ्या शिकलीच्या दिलावर पण फकस्त आणि फकस्त शंकराचं नाव आहे लिहू दे की लिहू दे की लिहू दे की ग शिकले वा 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 या लव्ह स्टोरी मध्ये येणारे सगळे
सगळे ट्विस्ट आम्हाला खूप आवडतात. लव्हली परफॉर्मन्स. प्रसाद तुम्ही तिघं नेहमीप्रमाणे ब्युटिफुल. शेवटचा पॅच पण फारच लवेबल होता नमा आणि पीपी. शिवा ॲज युजल वेडसर कम्प्लीट मॅड. सावत्या यू स्टोल द शो. सावत्या तुला मिठी मारल्याशिवाय मला राहत नाही. शुभांगी ताई, तुम्हाला कशी वाटली आमची ही शंकरा शितलीची लव्ह स्टोरी? खूपच छान. मला मी सगळेच बघतात तसं मी पण खूप चाहती आहे. या सिरीजची पण खूप चाहती आहे. मी सायकल घेऊन येणारी ती नमा, चेन तुटलेली, मग पृथ्वीचं सगळं मला अगदी फार आवडतं. आणि ह्या सरप्राईज होतं वडिलांचं. म्हणजे हे नवीनच कॅरेक्टर होतं आणि ह्याने एक वेगळाच आवाज लावला होता. आणि मला वाटलं काय झालं याला. आणि नंतर त्यांनी जसं ते बॉबी खाल्लं तसं त्यांनी रोलही मस्त चावून चावून खाल्ला आहे. त्यामुळे मग फार मजा आली. आणि सगळेच माझे फार आवडते. पण एक गुलाबाचं फूल लावलेली एक विशेष आवडती आहे ती म्हणजे आय लव्ह यू नमा. खूप सुंदर, खूप मजा आली, फार मजा आली. थँक्यू सो मच ताई. मंडळी, आज एका टेरेसवर होणारे एका मित्राच्या यशाची पार्टी. बघूया या पार्टीमध्ये काय गमती जमती घडतात ते दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल कलाकार. काय पाणी बिणी आणलंय सगळं ना? तयारी सगळी केली. ये लवकर. हा ठीक आहे. सर लवकर ये लवकर. हे पाम्या, ते पार्टीचा चकना आणला काय सगळा? अरे दादा, सगळं आणलंय बघ. चना डाळ, मूग डाळ, शेंगदाणे, काजू, चकली. ए चकण्याला काजू कतली कोणी खाल्ली होती रे? आपणच्या ग्लासात भर आणि पिऊन टाक पटकन. सुरुवात अशी करणार आहे. थांब ना जरा यार. कांदा आणलाय, कांदा आणलाय, कांदा आणलाय. कांदा खाओ, ताकद पडाव. ए हा, भराय घे, भराय घे. अरे थांब जरा, एवढी काय घाई आहे? येडायच का लागा? बायकोला म्हणलोय 10 मिनिटात येतोय, अँटीला लूज झालाय तो टाईट करून येतोय म्हणले, भराय घे. ए सावत्या, हा. अँटीना टाईट करायला आलाय, तू टाईट व्हायला आलाय. हे बस ए थांब, गौऱ्याला होते, गौऱ्याला कुठं राहिला? नको आला 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 गौऱ्या. गौरे काय आलं? काय झालं? गौऱ्या काय आलं? ए अण्णा बरे आहेत ना? अण्णा पिऊन झोपला घरी, तसं काय नाही. माझा ऊर भरून आलाय. बसा यार, काय झालं? ऊर भरून आलाय माझा. तो कुठे असतो? अबे ऊर माझी छाती भरून आली माझी. गौऱ्या काय झालं? काय झालं म्हणजे? तू फोन केला यार पशा, तू बोला की पार्टी आहे, हा कुणी कॉन्ट्रीब्युशन करू नका. हा, हे तू बोलतोयस कॉन्ट्रीब्युशन करू नका म्हणून. याला मी कॉलेज पासून ओळखतो. याला बायको डबल सीट बघितली ना, 2 रुपये घ्यायचा आमच्याकडून. हा बोलतो कॉन्ट्रीब्युशन. पशा यार, नौटंकी. ऍक्च्युली आजची पार्टी माझ्याकडनं नाहीये. आजची पार्टी सम्याकडून आहे. अरे गच्ची आहे यार, पडेल ना मी खाली. मला काय फेकता भाग तिकडे हो यार. हरकत नाही म्हणजे पार्टी कोण देत आहे लोकांना सांगत होतो आम्ही. अरे भावल्यात आहात का तुम्ही? प्रसाद सम्या पार्टी देतोय. नको ना त्यांना सांगू. 5 वर्ष झाली त्यांनी दिली आपल्याला पार्टी. कशाला सांगतोस त्यांना? तो नको. त्यांच्यापेक्षा इवलीशी पोर बरी ती. 2 वेळा पार्टी दिली रे. नाही खरं. एकदा मसाले भात आणि मोदक. आणि आत्ता परवा ट्रॅफिक जॅम आणि मस्त मस्त सगळं. मस्त होतं, मस्त. केवढी गुणी पोर आहे. मस्त. यांच्याकडून काय अपेक्षा नाहीत रे. खरंय. हा, आता त्यांच्या जवळ जे बसलेत त्यांच्याकडून थोड्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्यांनी नवीन जागा घेतलेली आहे. अरे चल रे, एवढी मोठी गच्चीच नाही आपली. इथे भिंत येणार आहे, असं काय करता यार? पशा 1 मिनिट यार. पशा ना गप्प करा दी.
हे पशा मी तुला आधी पण सांगितलं होतं. मी सोसायटीकडून परमिशन घेतली. आवाज कमी करा यार. ते बसायचं ना आपल्याला काही तास बसायचं. आवाज नकोय मला. समय पार्टी मेन सामान कुठे आहे काय रिलॅक्स रिलॅक्स. सगळं होणार. बाय द वे ऑफिसमध्ये एका कॉन्फरन्समध्ये मला अवॉर्ड मिळालं. काँग्रेस यार समय काँग्रेस. आणि बॉस माझा खूप खुश झाला आणि त्याने मला हे दिलेलं आहे. मेणबत्तीचा बॉक्स. मेणबत्तीचा बॉक्स. मेणबत्तीचा बॉक्स आहे तो. अगरबत्तीचा box अरे वाटतोय. सिंगल मॉल्ट आहे. स्कॉच. याची किंमत किती माहिती आहे का? 47,000 रुपये. हळू बोल ना यार तू. 1,000 सांगितलं. 47,000. 47. आई शपथ सांगतो एवढी एवढी महाग. अरे तरी गिफ्ट दिली यार मला. एवढी महाग 23 वर्ष जुनी आहे दारू. 23 वर्ष. 47,000 येस येस 23 वर्ष जुनी आहे. अरे पण वाटत नाही 47,000. अरे 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 हो रिलॅक्स. मार. नको यार. अरे हळू नको ना हे करू तू. बस ना यार. इकडे सावत्या आता 47,000 घुसले असते टेरेस मध्ये. तो खालचा जगदा आहे ना तो प्यायला असता लिकेज मध्ये. याची दाळकी नाही रे. 50 रुपयाचं संत्रा पित आहे. चल चल निघ. रिलॅक्स. अरे हे नको यार. हे नका करू यार. आवाज कमी. पार्टी करतो की नाही? बसा Enjoy यार. करा ना यार. तू बस इकडे. 47,000 दारू आहे. हो रे बाबा. याला हे नाही म्हणजे बॉडीगार्ड बिडीगार्ड नाही दारू. बॉडी करा त्याला पाहिजे. आम्हाला मात्र 3 महिन्याला पण तेवढा पगार नाही. पण एक अवॉर्ड कशाबद्दल मिळाला काय पार्टी ते तरी सांग. जाऊ तरी कसलं आवड नंतर बोलू. सुरू तर कर ना आधी. ये बरे ये. आयला बघितलं का माणसाने असं पाहिजे आधी पार्टी करा मग सांगतो कशाबद्दल पार्टी येते. क्या बात आहे. काय वाक्य यार. मी घराच्या भिंतीवर लिहून ठेवतो. घराच्या भिंतीवर लिहित बस. आता मला कंट्रोल होत नाही. पम्या 742 रुपयाचा भर. हे कुठलं कॅल्क्युलेट? स्मॉल भर स्मॉल. कॅल्क्युलेशन करून झालं 47,000 आहे. ए सम्या हे भराभरी होत राहील. पण तू ऑफिस मध्ये असं काय केलंस की तुला एवढं असं अवॉर्ड वगैरे मिळालंय? अरे ते जाऊ दे काय नाही. जनरल जनरल दारू कशाची पितो कळलं पाहिजे. मग काय अरे कॉन्फरन्स असतात त्यातले तुम्ही एन्जॉय तर करा ना यार. नाही असं हे सांग हे सांग मला ऐकायचं नाही. सांग ना यार. अरे एआयचं प्रेझेंटेशन होतं. तर एआयचं प्रेझेंटेशन मी केलं आणि त्याला अवॉर्ड मिळाला. म्हणजे ते शामराज पुष्कर ते दिवे त्याचं प्रमोशन केलं खांबा दिला होय. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. श्याम राजपूत जे करतो ते आर्टिफिशियल ऍक्टिंग. अरे गंमत तसं नाही रे. तुला खरं सांगू का मला काम यार. जरा बसू कर इकडे मी. जरा आता कसं मैदानात आल्यासारखं वाटलं. मेरा सम्या का पार्टी आहे. तर मला काय म्हणायचंय हे जे अवॉर्ड मला मिळालंय पण माझं प्रेझेंटेशन ना थोडंसं हटके होतं. म्हणजे तुला माहिती का ओव्हरऑल सगळ्या ब्रांचेस मधून त्यांचं प्रेझेंटेशन आलेलं होतं. येस 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 येस. पण माझं प्रेझेंटेशन ऐकतो पप्पे हे का नाही. बरं टॉप टू बॉटम पाहिजे. टॉप टू बॉटम. रेडी 1 2 3. बस हलू. वा बोल हा समय बोल. अरे काय नाही मी म्हणत होतो माझं प्रेझेंटेशन थोडंसं वेगळं होतं. कारण ते थोडंसं हटके होतं कळलं का. कारण मी तुला सांगू का लिटरली 23 तास लॅपटॉपच्या समोर बसलो होतो ना मी. लॅपटॉपच्या समोर मी खूप मेहनत करून ते प्रेझेंटेशन केलेलं होतं. बोला सम्या बोला. हा तर मी प्रेझेंटेशन खूप मेहनत करून केलेलं होतं रे आयुष्यभर. ऍक्च्युली मध्यंतरी काय झालं जापानला एक फार मोठी सोम्या तू जापानला गेलेला. ऐकलं का आपला मित्र जापानला गेला. मी जापानला गेलेलोच नव्हतो. कॉन्फरन्स जापानला नव्हती ऑनलाईन कॉन्फरन्स होती. मी इथून सबमिट केलं. ऐका ना जरा यार. ऐका ना. तुम्ही एन्जॉय करा ना. नको ना मी सांग. ऐका ना. अरे मी नंतर बोलू ना. अरे वेळाच काय यार. कशाची बद्दल पितो ते कळलं पाहिजे ना यार. हा भाव एवढा मोठा हे मिळाला यार. चल लवकर. अरे पण तो मूड नाही. सगळ्यांचं ऑफिस मधलं तुम्हाला कळणार नाही. पार्टी आहे यार. पर ते मला ते एआयचं सांगितलं ना त्यांनी. तर मी ऍक्च्युली अकाउंट्स डिपार्टमेंटचा आहे. तर मग अकाउंट मी त्यांना सांगितलं की सर मी नाही करू शकत. सर म्हणाले अख्ख्या ऑफिसमध्ये कांदा काप ना कांदा ये. अख्ख्या ऑफिसमध्ये मी आहे एकटा करणारा आहे. कळलं का. कांदा चांगला. तर त्यांनी मला बोल हा अख्ख्या ऑफिसमध्ये ना फक्त तू करणार आहेस. यार मी बॉस एक मिनिट हाताने कापशील.
हाताने काप. पम्या ऐक ना यार. बॉस मला म्हणाले रे अख्ख्या ऑफिस मध्ये फक्त चौगुले तू करणार आहे सर. मी म्हटलं, अरे मी आकाश दीपक मध्ये टाकायचं बारीक करतो. अख्ख्या मी करणार आहे असं म्हणाले बोल ना रे. भाई. मला त्यांनी सांगितलं की यार ऐकता ना यार तुम्ही ऐकता ना? ते म्हणाले अख्ख्या ऑफिस मध्ये ना चौगुले तू एकटा करणार आहे आणि तुला मी सांगतो यार 23 सगळी कुठे 23 तास 23 तास याने काय दांड्या खेळणार आहे. अरे चकली शेजवान चटणी कुठे आहे? अरे चटणी पाहिजे चकली बरोबर. पिशवीमध्ये आहेत 8 पाकिट आहेत 5 रुपयाची 8/45. आहे का बोल ना भाई. ऐक ना ओके ओके तुम्ही एन्जॉय करा माझं ऐका आपण नंतर बोलूया. ओके एन्जॉय करा. अरे तू बोललं पाहिजे. ऑफिस मधले अरे ते महत्वाचं नाही. सम्या तुला एवढा मोठा अवॉर्ड मिळालाय तू बोललं पाहिजे. आव्हाड कोण आव्हाड देणार मला? आव्हाड असतो हे माझा आव्हाड. अरे अवॉर्ड आहे इट्स एन अवॉर्ड कळलं का? एआयचं अवॉर्ड आहे ते कळलं का मला? तू इथे बस. ये जा. नाही इथे सगळे ऐकतील. अरे असं जबरदस्ती नको मला ऑड होतं ना रे. तुम्हाला पण एन्जॉय करायचंय. बोल. ऐक ना यार हे तर यार तिथे ना ऑस्ट्रेलियावरून एंट्री होती. हा पशा इंटरनॅशनल लेवलला होतं सगळं. पशा ऑस्ट्रेलियाला एंट्री होती त्याच्यानंतर न्यूझीलंड मधून एंट्री होती. शेंगदाणे देतो. अरे ऑस्ट्रेलियाला पण हे मी बॉसला सांगितलं अरे मी अकाउंट डिपार्टमेंट आय कांट डू इट यार. बॉस म्हणतो तू करणार. बॉस मला म्हणाला हो करणार मला म्हणाला बॉस म्हणाला. तर मी म्हटलं अरे मी एकटा नाहीच ना करू शकत. आणि हिचं कल्टिवेट टीमवर्क आहे ना हे आहे ना टीमवर्क आहे ना हे. तर मी एकटं काय करणार सांगणार ना. तर ऐकतोय काय पशा? तर मी सांगितलं ओके होऊ शकतं हे. मी शेवटी एक दीर्घ श्वास घेतला कम्प्युटरच्या समोर बसलो आणि मी म्हटलं हो आपण करूया काहीच टेन्शन नाहीये. हो टेन्शन मला नाही म्हणते ते हे मी म्हटलं आपण करूया. येस आय एम गोइंग टू डू दिस. आणि तुला सांगतो 23 तास मी तुला सांगतो ना 23 तास मी पाहिजे. अरे यार काय चाललंय यार तुमचं फालतूगिरी यार. मी मगातपासून तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो यार. तू हे दे ते दे कांदा दे हे कोण आहे यार? कुरिअर वाला आहे. नको यार अरे काय करता यार तुम्ही फालतूगिरी यार. एवढं सोपं आहे काय यार? हे बघ ना हे बघ ना हे सर्टिफिकेट मिळालं रे मला. हे बघ रे कोणाला मिळतं हे एक्सिलंट अचिव्हर ऑफ द इयर असं आहे सर्टिफिकेट. शपथ दाखव यार. अरे असं नसतं रे. खतरनाक यार. काय लायक आहे आपलं कोणाची? हा एक्सिलेटर गच्चीवर अवॉर्ड तुझा असं बाप गच्चीवर गेला होता. एक्सिलेटर गच्चीवर वाचना जरा एक्सिलंट अचिव्हर सर्टिफिकेट आहे ते. अरे एक्सिलेटर दाबला पाहिजे. आवड आहे. गप बसा ना कुठं काय करू यार मी सम्या. ऐक जाऊ दे. ओके ओके आय एम फाईन. अरे काहीच एन्जॉय करा यार. समय तसं ना ऐक सम्या. हे बघ तूच एकटा अख्ख्या एरियात कोणाला मिळाला इंटरनॅशनल अवॉर्ड? कोणाला मिळाला इंटरनॅशनल अवॉर्ड? अख्ख्या एरियात कोणाला नाही. अख्ख्या एरियात सम्या पूर्ण एरियात फक्त तुला आहे अवॉर्ड. बावळ्यातच तू फक्त तुला म्हणताना हात करा आणि तू म्हण ना पोटाने काय तू करतो? यांची ना समय लायकी नाही खरं. लायकी नाही रे. अरे एक काम करा तुम्ही इकडे अरे नाही यार. अरे हॅलो सम्या घोड्यावरून तुझी मिरवणूक कर रे बस. अरे काय? अरे घोड्यावर अरे घोड्यावर काय? घोड्यावर. अरे नाही रे बस अरे तू बस. यार. चिमटी बसली ना यार. अरे काय करू यार बनायचं? त्या लोकल घोड्याने माझ्या इंटरनॅशनल मांडीला चिमटी बसली का तुला? कसली इंटरनॅशनल मांडी रे? खरंच बसली रे. बस झालं मला मारी तुम्हाला आधीच सांगतोय. भाऊ एवढं काहीतरी यार त्याला काहीतरी सांगतोय यार. सांगायचं तुम्हाला कधी मिळाला? मग भावाला एवढा मोठा आडवा मिळाला बघा ना. अरे कोण आडवा देणार आहे मला यार? हा तुमचा आडवा काय करू आडवाचा असं होणार आहे? अवॉर्ड असतं रे. आडवा कोण कोणाला देतं? इट्स एन अवॉर्ड. हे नाही रे हे अरे मी हे बघ कसं असतं ते एआयचं वेगळं पडतं कळलं का? सध्या एआयचा जमाना आहे. व्हॉट डू यू मीन बाय एआय? ते लहान मुलगा रडतं ना यार भंकस करतो यार. अरे नाही सांग ना त्याला पशा तू सेन्सिबल बोल ना त्याला. मारी ना गुच्चीच घालून गप नाही तर असं नाही रे बाळा. ऐक ना एआय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. व्हॉट डू मीन बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स? सध्याच्या काळात एआय ही फार मोठी कन्सेप्ट आहे.
उद्याचा सगळं फ्युचर जो आहे ना तो AI नी सामावला जाणार आहे प्लीज. आरती सोडून गेली सम्या. अरे आर्टिफिशियल बोललो मी, आरती नाही बोललो. आरती अरे सोड ना यार हे. कशाला बोला त्याला आरतीची आठवण आली माझ्याकडे. अरे गौरव मला आरती पाहिजे. तुला आरती मला पाहिजे आरती पाहिजे. देणार आम्ही देणार तुला आरती. पाहिजे मला. एक काम करा, मी आता जातो, तुम्ही एन्जॉय करा. नाही मला नाही करायचं. बापाने केलं तिकडे आहे नाही ना, इकडेच आहे जाऊन बोलतोय बाहेर जाऊन. आता मध्ये बोलत ना मारून टाकेन मी आधीच सांगतो यार. मी तुला मारून टाकीन. झाड तुझं माग एवढं करत बस खाली इथं. आता लय झाली तुमची नाटकी कोणी म्हणून मी तुम्हाला मग पार्टी देणार नाही मग कवा जावा मग मी चालू माझी बाटली घेऊन. तुझी कुठली बाटली ठेव, बाटली ठेव, तुझी कुठली बाटली ठेव, ती बाटली ठेव. 50 रुपयाची संत्री मार सांग का नाही तुझं तू तोंड. पार्टी देतोयस तुझी गप जरा इथे बस जरा. त्याला बोलू दे की मग. प्लीज आवाज कमी कर रे, आवाज कमी कर ना जरा. एक मिनिट आता आपण सगळ्यांनी ऐकायचं. गुड्डू बोलेल. कोण गुड्डू? तुझा बाप गुड्डू? गुड्डू आहे नाही रे गुड्डू आहे. शब्बीर नावाचं. अरे कुठला शब्बीर? समीर आहे मी. अरे यार तुमचं लय झालं सगळ्यांचं. आता गप बसा, मी आत्ताच सांगतोय कोणी मध्ये बोलायचं आधीच सांगतोय. नाही बोलायचं फक्त सम्या बोलणार. सम्या यार खरंच नाही कोण बोलणार. सांग ना सम्या. अरे नको सम्या यार, सांग ना यार. कोणी मूड मध्ये नाही. सम्या सांग. अरे पण माझं ऑड होतं यार. अरे अरे नका ना हे. गलिच्छ चाल आहे. नाही आवडत ही चाल. नाही एकांतात नाही आठवत डोकं तिडीक जाते. पटापटा संपवणे घरी जा रे प्रतीक. नाही समय प्लीज. चुकलो तुम्हाला दिले बाटली पण तुम्हाला ऐकायचं नाही. कोणी काय बोलणार ना आता कोणी बोलणार. अशा एवढी सोपं नसतं रे, त्यासाठी मेहनत केली मी. कळलं का? इंटरनॅशनल अवॉर्ड आहे ते, सगळ्यांमध्ये फक्त मला मिळालंय. अरे बॉसने मला त्या दिवशी तेच सांगितलं की यार तू एकटाच आहे जो ऑफिसमध्ये तुला जमू शकतं. तर मी त्याला म्हटलं अरे मला नाही जमणार. बॉस मला येस यू कॅन डू इट. मी तुला पशा सांगतो 22 तास लॅपटॉपच्या समोर बसलो होतो मी. अरे डोळे इतके माझे दुखत होते. म्हटलं नाही मी हे प्रोजेक्ट करणार. आणि मी त्याच्यावर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रोजेक्ट केलं, रिसर्च केला, सगळी माहिती काढली यार मी. खूप मेहनत केली. मला अवॉर्ड मिळालं. एक होता ससा, एक होता कासा. ससा कसमाची शर्यत होती गायची. मारण कानफडा देते का? ऐका ना जरा मी काय बोलतोय ते. माझ्या ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये ससा कसवाची गोष्ट केली. गाणं गाता करतोस ते डोकं फिरवा. जा निघा ते पटापट घ्या आणि निघा. चला मला नाही करायचं. भेळ बनले त्यासाठी. मी पण उपाशी आहे ना तुमच्यासाठी. भेळ बन खाणार. अत्यंत चुकीचं आहे तुमचं, सांगून ठेवतोय. ते आहे म्हणा चुकीचं पण खा भेळ खा. बस चुकी तुमच्या आई काय ओ माय गॉड. हे म्हणजे सर्टिफिकेट वर तुमच्या बापानी बेल ठेवले होते. अरे भिकारड्यांनो, लाजा नाही वाटत तुम्हाला? हे सर्टिफिकेट आहे ना, सर्टिफिकेट आहे ना माझं. वा 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 वा. मी दिलेल्या पार्टीमध्ये सुद्धा माझी गत नशिबानं अशी नाही झाली. धमाकेदार होती पार्टी, मस्त. दुसरा पार्टी देणारा मेंबर तयार होतोय. येस साई. दर्जा परफॉर्मन्स आणि तुमची केमिस्ट्री दृष्ट लागावी अशी आहे सगळ्यांची. खूप मजा आली. पुष्कर, तुला कसं वाटला परफॉर्मन्स? तुम्ही ऍक्टिंगचे खरे बाप माणूस आहात. आय लव्ह यू ऑल. थँक्यू पुष्कर, थँक्यू. मंडळी, या मंचावर आज तागायत आपण अनेक लग्न सोहळे पाहिले, पण आजचा लग्न सोहळा अतिशय वेगळा आहे.
कसा ते चला बघूया या पुढील प्रहसनामधून. Good evening, my children. Good evening. Good evening, ladies and gentlemen. Good evening. Okay. I'm Father Anthony, but not Gonsalves. God forgive me for the comedy. So, today we are going to witness the beautiful wedding ceremony of Rosie and Peter. We are going to witness two beautiful hearts becoming one, two beautiful souls becoming one. And this is the romantic evening for the wedding. So bring bride and groom. Bring beautiful couple. Bring it on. Welcome. Bride, you may come on the stage. Groom, you also come on the stage. Wow, my child. Oh, wow. You look fantabulous, my child. God bless you. God bless you. Whoa, whoa. Send your son. No, father. I know you are father. Send your son. I am the groom. What? Self my Peter. Oh my God. Oh. Oh. Oh my God. Oh. Rosie, my child. अगं तू जरा चष्मा लाव ना. मला चष्मा नाहीये फादर. Sure? Yes, father. Still? Oh. Huh? No. Oh. Oh. काही म्हणजे कुठल्या दबावात लग्न करते का तू? No, father. घरची परिस्थिती चांगली आहे? Yes, father. Oh. Still. No. लंगूर के मुंह में अंगूर. Yes, there is beauty and the beast. You are indeed beast. एवढं टोकाचं पाऊल का बरं उचलतेस? Father. What? मला ह्याचं हृदय दिसलं. याच्यापेक्षा जास्त गुणी माणूस मला अख्ख्या पृथ्वीवर नाही सापडणार फादर. My sweet Rosie. Father! What? मला हिची पप्पी घेऊ. No. Control. माझं लग्न झालं असं मला वाटलं. शांत. Hold on this creature. Oh my God. ऊस बघितल्यावर रानडुकराचं होतं तसं वागू नकोस वसाड्या. हा वेडिंग किस आहे, त्याचा एक दर्जा असतो. आपण पात्रीवर जाळीत घेतो तसं नाही करायचं ते. धसमुसलेपणा करू नको. मला थोडंसं घेऊ दे. तडीचे काय प्रसादाला आलाय? Hey, relax. Sorry, father. Introduce. Oh, introduce. I am Leonardo Di Betcario. Peter's best man. Oh. And then who is he? He second best man. Oh, so two men. Wow. Good evening, father. Good evening. I am Christopher Moran. Shalom. Shalom means? Hey, shalom! सगळ्या सुरांना मगर चावली एकत्र. My child, why do you look so gloomy? Everything will be all right. Please introduce yourself. Hello, father. I am our best man. Oh, welcome. Om Creo Williams. Oh my God. Tremendous voice modulation. Thank you, father. Thank you. Welcome. Father. Watch. कधी एकदा माझं लग्न होतं असं मला वाटतंय. Father. What? मी पप्पी घेऊ का? No. म्हणजे माझं लग्न संपलं असं मला Hold on. Rosie, my child, come here. Come on. अगं तुला खरंच याच्याशी लग्न करायचंय का? Yes, father. अरे बा.
This is nothing but suicide, my child. Father! Is there everything okay with you? Yes, everything is okay with me. Look at me. William, tell him. Then what the hell is this? He is my love. Peter! I love you, Peter. अरे गौरव बोलता तुम्ही नका बोलत बसू सगळा वेळ नका फुकट घालू तुम्ही तुम्ही एक काम करा म्हणा ते म्हणा ते वेल्डिंग किस करायचं सॉरी फादर What the hell is this? ठिणगी पडली तुझ्या ओटावर वनवा लागला तुझ्या मेंदूला. अरे वेल्डिंग किस नाही त्याला वेडिंग किस म्हणतात. जी गोष्ट तुला बोलता येत नाही ती तुला हवी आहे पहिल्यांदा. एकदा घेऊन टाकतो म्हणजे विषय संपून. अरे घेऊन टाकतो म्हणजे काय सलून मध्ये आला पहिली दाढी नंतर केस कापतो तसं नाही ते नियम आहेत ना ते शेवटी मिळणार तुला. Gentlemen, please come here. We'll start the rituals. He looks very eager. नाही आनंद वाटतो रे लग्न होताना अरे माझ्या डोळ्यात पाणी नाही दिसतंय एखाद्याची बायको जप्त होते आज त्याचं लग्न होतं ह्याचा आनंद आहे का ना. बायको पीटर तुला बायको आहे. Are you married, Peter? तुझं लग्न झालंय, Peter? काय बोलताय ते? Father, what is he saying? अरे म्हातारे काय पण बोलतात माझं लग्न नाही झालंय. Please. हे काय बोलतायत. अरे ते सगळं खोटं बोलतायत. बँकेने शेली जप्त केली. शेली? तुझ्या बायकोचं नाव शेली आहे. अरे शेली ते माझ्या बकरीचा ती शेली. शेली पण मग हे बायको का म्हणताय. हा सारखा त्या शेली बरोबर फिरत असायचा ना म्हणून कोणीतरी गावात अफवा उडवला की बायको तुकाराम सगळ्यांना माहिती गावात अशा माणसांमुळे अशा माणसांचं हे होतं ना. ओके बायको नाही आहे ना. नाही ओके बायको नाही आहे. Okay. Clear? Shall we start the rituals then? Yes. Come on. Come here. Come here. आता एकमेकांना अंगठी घाला बुवा. वा पीटर नाही लय आनंद झाला रे. अरे तुला सांगतो लय मध्ये लय आनंद झाला. आपण आंघोळ करून आलेलो. अरे म्हणजे काय मुलात कसं आहे अरे जो माणूस गोट्यात झोपायचा आज त्याचं लग्न विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तू गोठ्यात झोपतोस. तुझ्याकडे तुझं घर नाहीये. सिरियसली तुझ्याकडे तुझं घर नाहीये का. अरे हाय म्हणते घर. पीटर मग हे काय बोलताय. तो गोट्यात का झोपतो फादर. I don't know. विलियम. अरे म्हातारे काही पण सांगतात खोटं बोलतात. विलियम. हे म्हातारे खोटं बोलतात. नाही त्याच्याकडे घर आहे पण त्याला ना झोपेत कोची काढायची सवय आहे. काय काढायची. त्यामुळे कोची म्हणजे काय. चिमटा तर झोपेत चिमटा काढतोस. त्यामुळे त्याचे आई वडील आहेत ना त्याला घरात झोपवत नाही गोठ्यात ना पिंटू बैलाच्या बाजूला झोपवतात. बर तिथे झोपल तर शांतपणे झोपल की नाही. पिंटू बैलाच्या कोची काढला चोख काय कुदवला नाही याला. एक लाथ हिथं बसली अन्नाने लिकात तुटली. 2 स्ट्रॉ बसवले तिकडे. 2 Oh my God. काही प्रॉब्लेम झाला तर. I don't know रोजी तुला मिठी मारलीस आणि त्याचा स्ट्रॉ हल्ला तर. नाही स्ट्रॉ हलणार ना. 3 टेकस दाबून मारलेले त्याला. अरे काय म्हातारे 3 टेकस मारलेस काय पण सांगतो म्हातारा. टेकस काय नाही मारलंय म्हणजे गलन स्ट्रॉ नाही एक छोटेसे ऑपरेशन झाले माहितीये काय. ते काही झालं ऍक्च्युली मी नंदी असं पवत होतो. छोटासा माझा आरवा इकडे अडकला म्हणून छोटस ऑपरेशन करून त्याला काढलंय बाहेर. तो टाकलाय ते पण सांगशील म्हातारे. काय एक्स्ट्रा आहे काय कोणीतरी आपोआप पसरवला म्हणजे तू काय रामतो त्यानंच पसरवला नसेल. अरे नाही म्हाताराच किती मला सांगू तुला एक्स्ट्रा नाही आहे माझ्याकडे एक्स्ट्रा एनर्जी आहे. नाही तुझ्या पंचक्रोशीत जाऊन तुम्ही विचारा माझ्यासारखा एनर्जी वाला माणूस कुठे भेटणार आहे का म्हाताऱ्यानो. अरे हा बाहेरून ढग कोरडा आहे म्हणून समजा उद्या फुंकर मारली ना असा बरसला ना असा पूर आला तर वाहून जाईल वसाऱ्यानो. कळणार पण नाही कुठे जाल तुम्ही वसाऱ्यानो. डोंट चॅलेंज विथ क्लाउड. अरे कुठे बोलतोय. दबक्या पावलांनी कॅरेक्टर मसनात चाललंय. Sorry, my child. He's testing my patience. Yes. अरे जे काय करायचे ना ते लवकर करा.
क्लिअर. मला आहे ना तिकडे स्टीफनचा दफनविधी आहे, तिकडे जायचंय. तुम्ही जा स्टीफनकडे जा, स्टीफनकडे जा, त्याला जिवंत करा, त्याचं लग्न हिच्याशी लावा आणि याला तिकडे काढा. अरे काही फालतूगिरी काय म्हणतो? अरे त्या मेलेल्या माणसाचे दफनविधी करण्यापेक्षा जिवंत असलेल्या माणसाचे लग्न केलं गौरव महत्वाचं आहे. अरे तुझा हिच्याशी लग्न होत आहे, हा हिचा दफनविधीच आहे. Shut up, William. Yes, I will shut up now. You want to marry him? I will be shut up. Yes. Peter. She is not Peter, you are Peter. रोजी प्लीज मी तुझ्या पाया पडतो. मॅरी मी माझ्याशी लग्न कर, नाही तर माझ्या रुद्रन थोडंसं आवराव होलाय. नाही नाही मी मरून जाईन ना. हो रे. हा बघू बघू अंगठी बघू. हा ही आता अंगठी तू घालणार आहे बोट. चांगली आहे. मस्त केली सांग अंगठी. अंगठी. बघ अंगठी बघ. भारी आहे भारी. मागणी 1000 किती? ते वरती काय खडी साखर आहे का? नाही हिरे. हे काय हिरे हिरे हिरा आहे ते. पत्र्याचा होल एवढाच होता ना रे. पत्र्याचा होल त्याचं काय? तुला काहीच माहिती नाही काय? वासाठी पडली तू. अरे बाबा तू हा का नाही पत्र्याच्या होल मधनं बाईच्या आंघोली बघित होता. अख्ख्या गावान ह्याची गाडवावरनं धिंड काढला आणि त्याच्या मुले. पीटर, पत्र्याच्या भोकातून तू बायकांच्या आंघोळी बघतोस पीटर? अरे नाही, मी बायकाची आंघोळ नाही बघत होतो. मी पत्राच्या भोकातून बकरीची आंघोळ बघत होतो. हा म्हणजे ती शेजारणी आहे ना, तिच्या मोरीमध्ये बकरी घुसली, ती आत शिरून आंघोळ कशी करते ही बघण्यात माझी जाम उत्कंठा झाली होती, म्हणून मी आता ते पत्र्याच्या भोकातून बघत होतो. अरे बट पीटर, पत्र्याच्या भोकातून बकरीची आंघोळ बघायची तुला काय गरज आहे? अरे पण ती कशी आंघोळ करते हे मी कधी बघितलंच नाही, म्हणून मी बघत होतो. तो वसारी आले ना घोड्यावर बसून मला घेऊन गेले. ये वासाऱ्या तो घोडा नाही गाडव होता. काहीतरी बोलशील घोड्यावरनं म्हणून. गाडवावरनं धिंड नाही तर काय? गाडी. आणि तुझी शेजारी त्या बकरी बरोबर आंघोळ करत होती म्हणून तुझी गटली न्यायला उचलून. अरे पण त्या बाईला मी बघितलंच नाही. मला बकरी कशी आंघोळ करते त्याच्यात इंटरेस्ट होता ना. माय गॉड, एक्स्ट्राऑर्डिनरी इंटरेस्ट. नो नो नो. पीटर, मला तुझ्याशी लग्न करायचं होतं, पण हे सगळे धक्के ऐकून माझं मन आता होकार देत नाहीये. मला विचारशील ना, तू एखाद्या घोबडाशी लग्न कर पण याच्याशी नको करू. शट अप. स्टॉप इट. इनफ. पीटर, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. Yes, that's right. आय हेट यू पीटर. पत्र्याच्या भोकातनं बकरी बघणारा माणूस. फादर. Yes, my child. माझं लग्न विलियम्सशी करा. हो. अरे हा मॅच बघायला आला माणूस मॅन ऑफ द मॅच झाला. You want to marry him? Rosie. Oh my God. Rosie, you want to marry me? Yes. You come here. Come on the stage. Come on the stage. Come on the stage. Rosie. Williams. Wedding ring. थोडा शोभतोय बघ काय तो. दोघं लस्सीचं दुकान पण टाकतील आवाजावर. अरे वसाऱ्यानो, अरे तुम्ही माझ्या बरोबर आलेत ना, मग माझी बाजू घेऊन सगळं तुम्हाला बोलायला पाहिजे ना वसाऱ्यानो. अरे तुझीच बाजू आम्ही घेतली अरे काय होती. बाजू घेऊ? काय म्हणजे काय जवळजवळ जुलवीत आणलेलं होतं. तुटलं कसं कळतच नाही. वसाऱ्यानो, तुम्हाला कसे पण कपडे द्या, पण तुम्ही कायम त्याच लायकीवर येता वसाऱ्यानो. माझं हे चुकलंय की मी तुम्हाला घेऊन आलो इकडं. आता काय करायचं? आता काय, आता त्यांचं लग्न बघित बसायचं आणि त्यांना शुभेच्छा द्यायच्या. बाकी ब्युटिफुल वेडिंग सेरेमनी. क्या बात. प्रसादा. सगळ्यात आधी कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम कपडे केलेत आणि सेटिंगवाल्यांसाठी जो मस्त ॲम्बियन्स क्रिएट केलाय. फॅन्टॅस्टिक. काहीतरी वेगळंच व्हिज्युअल हास्यजत्रेच्या मंचावर बघतोय असा फील आला सुरुवातीपासून आला. आणि जेव्हा तुम्ही बोलायला लागलात तेव्हा तो तुटला. पण तेच अपेक्षित होतं. म्हणजे मजा आली. थँक्यू. सई, मला आज रॉक स्टाईलचं शालू इतकं आवडलंय. म्हणजे सतत काहीतरी नवीन देण्याचा आपण प्रयत्न करतोय ना, आणि हाच खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. हे कॉम्बिनेशन तर भन्नाट आहे. मस्त.
तर मंडळी आजच्या भागात तुमची इथेच रजा घेतो आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.